वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू झाली, पण सुनावणीच्या पहिल्याच दिवशी संशयित आरोपी असलेल्या हगवणेच्या वकिलांनी थेट वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला। आपल्या अशिलांचा बचाव करताना हगवणेच्या वकिलांनी त्यांच्यावरचे आरोप साफ फेटाळले। मात्र आज कसपटे कुटुंबियांनी माध्यमांसमोर येऊन हगवणेंकडून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोप केला। पाहुयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। त्यांच्याकडे कुठलीही गाडी नाही आहे, एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे। निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंतोडे उडवू नका। अनिल कसपटेंची मुलगी वैष्णवी आज या जगात नाही। सासरे, सासू आणि नणंदेकडून झालेला अमानुष छळ, पतीकडून झालेली मारहाण, चारित्र्यावर उडवले गेलेले शिंतोडे या सगळ्याच चाचातून सुटका करून घेण्यासाठी वैष्णवीनं आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडला। पण तिच्या आत्महत्येनंतरही हगवणे कुटुंबानं परिसीमाच गाठली। न्यायालयात हगवणेंच्या वकिलांनी आपल्या अशिलांना वाचवण्यासाठी वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये, तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। आरोपींनी आपल्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला। या आरोपांनंतर वैष्णवीचे वडील अनिल कसपटे समोर आले आणि माध्यमांसमोर त्यांनी हगवणेंकडून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोप केला। आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती। पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचं आहे की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळं असतील। एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून। हगवणेंच्या घरात सुनांसाठी छळछावणी सुरू होती। तिनं आत्महत्या करायच्या आधीही सतत मारहाण होत असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं। यावेळी अनिल कसपटेंना अश्रू अनावर झाले होते। आता हे बघा, हे न्यायप्रविष्ट आहे, सगळं बोलणं उचित राहणार नाही, कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो। त्यामुळे मला त्याच्याशी जास्त भाष्य करायचं नाही। जास्त न बोलता एवढंच सांगेल की तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण, आपल्या माहितीने रिपोर्टच आहेत तसे 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली। त्यावेळेला इकडे आली होती 10 तारखेला, त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय, पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावरून 7 वाजता तिला फोन आला आणि तिला जावं लागलं। हगवणेंचा बचाव करताना वकिलांनी कोर्टात नेमके काय दावे केले होते तेही पहा। वैष्णवीचं नको त्या व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅटिंग पकडलं होतं। आत्महत्या करण्याची वैष्णवीची प्रवृत्ती होती। वैष्णवीने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, मग 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी ते छळ का करतील? पण हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या असल्याचा दावाही कसपटेंनी खोडून काढला। त्यांच्याकडे कुठलीही गाडी नाही आहे, एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे। माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकील। आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली, त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं। त्यातही लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी, अधिक महिन्यात जावयाला चांदीचंच ताट पाहिजे।
दरम्यान हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीवर जे आरोप करण्यात आले त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. वाटेल ते जे बोलला, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. हगवणेंचा वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंच्या प्रॉपर्टीवर डोळा होता. हगवणे कुटुंबानं वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च करायला लावला. त्यांच्याकडून सोनं, चांदी, गाडी, रोख रक्कम असं सगळं घेतलं. तरीही हगवणेंचा हावरटपणा कमी झाला नाही. उलट हगवणेंची हाव वाढली. त्याच हव्यासानं वैष्णवीचा जीव घेतला आणि आता तिच्या जाण्यानंतरही हगवणेंकडून तिलाच आरोपी ठरवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला गेलाय. मिकी घईसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.